नीट यूजी 2026चा पेपर खरंच लीक झाला का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहे. एन-टी-एची ऑफिशियल नोटीस आलेली आहे. त्यामध्ये 5 मुद्दे कोणते दिलेले आहे, ते आपण आज सविस्तर बघणार आहे. तर या ठिकाणी आल्याच्या नंतर बघा प्रेस रिलीज दिलेली आहे. प्रेस रिलीजमध्ये 4 ते 5 मुद्दे दिलेले आहे. आपण ते सविस्तर आपल्या मराठी भाषेत बघणार आहे आता. ओके. तर सर्वप्रथम पार्ट 1 मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी? पॉइंट 1 मध्ये परीक्षा वेळेवर आणि पूर्ण सुरक्षा व्यवस्थित झाली होती आणि एन-टीचं स्पष्ट सांगितलेले गेलेले आहे की 3 मे 2026 रोजी नीट परीक्षा नियोजित वेळेनुसारच पार पडली. यावेळी सुरक्षा खूप कडक होती. म्हणजे काय कडक होती त्याच्यामध्ये? क्वेश्चन पेपर जी-पी-एस ट्रॅकिंग असलेल्या वाहनामधूनच पाठवण्यात आले. त्यानंतर प्रत्येक पेपरला 2 युनिक वॉटरमार्क होते. त्यानंतर एक्झाम सेंटरवर एआय आधारित सीसीटीव्ही मॉनिटरिंग होते. विद्यार्थ्याचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करण्यात आले. 5G जॅमर्स वापरण्यात आले. म्हणजेच परीक्षा पूर्ण सिक्युरिटी प्रोटोकॉलमध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर पॉइंट 2 मध्ये दिलं होतं त्यांनी 7 मे रोजी गैरप्रकाराची माहिती मिळाली. एन-टी-एच्या म्हणण्यानुसार 7 मे 2026च्या रात्री काही इलिगल माल प्रॅक्टिस म्हणजे गैरप्रकाराबाबत माहिती मिळाली. यानंतर 8 मे रोजी सकाळीच काही माहिती सेंट्रल एजन्सीजकडे पाठवण्यात आली. तपास यंत्रणेने कारवाई सुरू केली. मीडियामध्ये दिसणाऱ्या डिटेन्शन्स आणि तपासाची प्रक्रिया ही एजन्सीजच्या कामाचा भाग आहे. एन-टी-एचे म्हणणे आहे की आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत. ओके. तर आता थर्ड नंबरचा जो काही पॉईंट आहे आपण तो सविस्तर बघणार आहे. त्यामध्ये इथं आल्याच्या नंतर पॉईंट 3 मध्ये सध्या तपास सुरू आहे. एन-टी-एने सांगितले आहे की प्रकाराचा तपास अजून सुरू आहे. कोणते फायनल कन्क्लुजन अजून आलेले नाही. तपास यंत्रणा जे निष्कर्ष देतील त्यानुसार पुढील निर्णय घेतले जातील. म्हणजेच आत्ताच कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. म्हणजे पार्ट 3 मध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलं आहे. म्हणजेच राजस्थानमध्ये अफवा पसरवत आहे की पेपर लीक झाला म्हणून. तसं कोणताही अफवेवर विश्वास ठेवू नका. पॉईंट 4 मध्ये दिले होते की विद्यार्थ्यांनी घाबरू नये. एन-टी-एने विद्यार्थी आणि पालकांना विशेष संदेश दिला आहे की प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर कोणताही प्रश्नचिन्ह नाही. विद्यार्थ्यांनी पॅनिक होऊ नये. तपास पूर्ण होईपर्यंत शांत राहावे. गरज पडल्यास मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन सोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतले जातील. म्हणजे सध्या परीक्षा रद्द किंवा एक्झाम बाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी क्लिअरली सांगितलं आहे एन-टीने की एक्झाम तुमची होणार नाही. ती नोटीस आहे त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. आणि त्यामध्ये आता जी काही पुढची काउन्सिलिंग प्रक्रिया आहे त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी पार्टिसिपेट होऊ शकता आणि ह्या जी काही अफवा आहे त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. हे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.